महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी अजितदादा पवार शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यात वाद सुरू झालाय। त्यामुळे नगरसेवकांमध्ये दोन गट पडलेत। याची दखल प्रदेश पातळीवर घेतली गेली आहे। महापालिका क्षेत्राची जबाबदारी पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवडी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे। त्यांना दोघांमधील वादावर तोडगा काढावा लागणार आहे। शिवाय लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत। महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी 10 दिवसांपूर्वी पार पडल्या। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाला स्वीकृत पदाच्या 2 जागा होत्या। या जागांसाठी 16 जण इच्छुक होते। गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांच्या निवडीचं पत्र महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे दिलं होतं। अशोक मासाळे यांच्या निवडीवरून राष्ट्रवादीत महाभारत घडलं। बागवान यांनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप केला होता। तर या आरोपाला उत्तर देताना मैनुद्दीन बागवान यांनी पद्माकर जगदाळे यांच्यावर आरोप केला होता। स्वतःचे नाव घालण्यासाठी जगदाळे यांनी आर्थिक ऑफर केली असल्याचा आरोप केला होता। महापालिका क्षेत्रातील 2 पदाधिकाऱ्यांमधील वादावर तोडगा काढला जाणार आहे। शिवाय भविष्यात महापालिकेत कोणताही वाद होऊ नये म्हणून आता मिरजेतील पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवडी यांच्यावर महापालिकेची जबाबदारी देण्याची तयारी पक्षाकडून सुरू झाली आहे।